प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वनामांचा वापर कसा करायचा हे शिकणार आहोत. तुम्ही पाहिलेलंच आहे की आय, वी, यू आणि दे हे पर्सनल प्रोनाउन आहेत, म्हणजे पुरुषवाचक सर्वनामे आहेत. तर यानुसारच आपण पाठ करतो. आय, वी, यू, दे किंवा समजून घेतो. आणि त्याच्यानंतर सिंग्युलर प्रोनाउन जे आहेत तर ते ही, शी आणि इट. आता ही जी प्रोनाउन्स, हे जे सर्वनाम मी या ठिकाणी लिहिलेले आहेत, हे सर्वनाम आपण कर्त्यांसाठी वापरतो. म्हणजे वाक्याचा जो कर्ता राहील, क्रियापद वापरणारा जो राहील किंवा क्रियापदाची कृती करणारा जो राहील, व्हर्बला ॲक्शन मोडमध्ये आणणारा जो राहील तो असतो कर्ता. तर हे 7 प्रोनाउन्स आपण वापरतो. आता नेहमी काय घडतं, विद्यार्थ्यांना अडचण कुठे येते की आय आपल्याला माहीत असतं चांगल्या प्रकारे, परंतु जेव्हा आपल्याला मी हा सर्वनाम वापरायची वेळ आली तेव्हा आपल्याला समजत नाही नेमकं काय करायचं आहे, की कुठे वापरायचं आहे, कसं वापरायचं आहे. अस वापरायची वेळ आली तेव्हा त्याच पद्धतीने यूचं ऑब्जेक्टिव्ह केस यूचं आहे, त्याच्यामुळे अडचण येणार नाही. पण दे आणि देमध्ये मग अडचण वाटते, हिममध्ये अडचण वाटते, हर आणि इटचं रूप इटच आहे. आता हे मी ब्ल्यू कलरमध्ये, निळ्या रंगामध्ये जेवढे लिहिलेले आहेत शब्द, हे देखील सर्वनाम आहेत, हे देखील प्रोनाउन्स आहेत. यांचं फंक्शन एवढंच आहे की हे कधीच कर्त्याच्या जागी येत नाही. म्हणजे वाक्याची सुरुवात याने होऊ शकत नाही किंवा क्रियापदाला हे कार्यान्वित करू शकत नाहीत. तर क्रियापदाची जी कृती आहे, ॲक्शन आहे वर्बची, ती यांच्यावर घडणार असते. हे असतात ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन्स. आपल्याला हे जाणून घ्यायचं आहे की कशा पद्धतीने आपल्याला सब्जेक्टिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन वापरायचे आहेत. बघूयात. जेव्हा मी म्हणेल आय स्पीक यू, याचा अर्थ असा होतो मी तुला बोलते, मी तुला बोलते असा अर्थ होईल. कारण की जेव्हा यू आपण या ठिकाणी वापरलेला आहे तर स्पीक या व्हर्ब नंतर वापरलेला आहे आणि स्पीकिंग करणारा कोण आहे, आय. तर आय हा आपला सब्जेक्ट आहे, आय हा आपला सब्जेक्ट आहे, यू आपलं ऑब्जेक्ट आहे. म्हणजे स्पीकिंगची ॲक्शन ऑब्जेक्टवर होत आहे, बोललं तुला जात आहे, यूला जात आहे. तर ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउनला आपण अशा पद्धतीने पण लक्षात ठेवू शकतो. अशी काही पद्धत नाही आहे, परंतु एक अनुभव, एक एक्सपिरियन्स, प्रॅक्टिस म्हणून, की जेव्हा आपण क्रियापदानंतर जो प्रोनाउन वापरतो त्याला आपण ऑब्जेक्ट प्रोनाउन म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो, ऑब्जेक्ट प्रोनाउन, ऑब्जेक्ट प्रोनाउन. ओके. मग ऑब्जेक्ट प्रोनाउन हे झालं आपण दिलेलं नाव, जे ऑब्जेक्टच्या ठिकाणी वापरलं जाईल. मग याचं नाव ग्रामरच्या भाषेमध्ये काय आहे तर आपण जाणून घेऊया. याचं नाव ग्रामरच्या भाषेमध्ये ॲक्युजेटिव्ह प्रोनाउन. ठीक आहे. आता हे ग्रामरची भाषा का जाणून घ्यायची आहे, कारण की आपल्याला जेव्हा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो तेव्हा ते त्याच शब्दाने विचारला जातो, ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन किंवा ॲक्युजेटिव्ह प्रोनाउन. तर ही असते केस. CASE हा शब्द लक्षात ठेवायचा आपल्याला. तर ही ऑब्जेक्टिव्ह केस आहे. केस म्हणजे फार असं विचित्र नाही आहे काही ग्रामर, फक्त आपण समजून घेतलं, लक्षात ठेवलं, सराव केला तर आपल्या लक्षात राहतं. केस म्हणजे सर्वनामांची जी विभक्ती असते तिला आपण केस म्हणतो.
आता ही आहे सब्जेक्टिव्ह केस. ही आहे सब्जेक्टच्या जागी जो प्रोनाऊन येतो त्याला सब्जेक्टिव्ह केस आपण म्हणत असतो. सब्जेक्टिव्ह केस यालाच ग्रामरच्या भाषेत आणखीन नॉमिनेटिव्ह केस पण म्हणतात. नॉमिनेटिव्ह केस. तर ही आहे प्रथमा विभक्ती आणि ही आहे द्वितीय विभक्ती म्हणजे ऑब्जेक्टिव्ह केस. तर अशा पद्धतीने आपल्याला हे सर्वनाम वापरायचे असतात. आता आपण एक उदाहरण घेऊया. वी टॉक हर. वी टॉक हर. आता या ठिकाणी आपण बघू शकता की सब्जेक्टिव्ह प्रोनाऊन जे आहे तर वी आहे आणि ऑब्जेक्टिव्ह प्रोनाऊन हर आहे. आता मराठीमध्ये याला आपल्याला सलाते किंवा सलानाते हे प्रत्यय लावून ऑब्जेक्टिव्ह प्रोनाऊनचं आपल्याला भाषांतर करावं लागेल. आता वी म्हणजे आम्ही बोलतो. वी टॉक आम्ही बोलतो. तिला ती नाही म्हणणार, ती म्हणजे शी येईल. शी यासाठी शी हे सर्वनाम हे कर्त्याच्या जागी राहील. परंतु जेव्हा आपल्याला तिला म्हणायचं असेल मराठीमध्ये किंवा इंग्रजीमध्ये तिला हा शब्द वापरायचा असेल तर आपल्याला हरचा सहारा घ्यावा लागेल. हर हे प्रोनाऊन वापरावं लागेल. वी टॉक हर. आता या ठिकाणी वी टॉक हर अशा पद्धतीने आपण लिहिलं तर भाषांतर होईल आम्ही तिला बोलतो. आता आपण दुसऱ्या प्रकारे बघूया. वी टॉक हिम. तर याचा अर्थ काय झाला? आता आम्ही त्याला बोलतो. ही नाही येणार त्याला म्हणायचं असेल तर. ही सब्जेक्टच्या जागी येऊ शकतं, परंतु त्याला म्हणायचं तर हिम वापरावं लागेल त्याला म्हणायला. तर अशा पद्धतीने हे सर्वनामांचे आपल्याला रूप लक्षात ठेवावं लागतात, त्यांना शिकावं लागतं. आता वी टॉक आम्ही त्यांना बोलतो म्हणायचं असेल तर काय कसं बोलणार आपण? वी टॉक देम. दे नाही म्हणणार, कारण की दे काय आहे? सब्जेक्ट प्रोनाऊन आहे, ते सब्जेक्टच्या जागी येईल. परंतु देम हे त्याचं ऑब्जेक्टिव्ह रूप आहे, ॲक्युजेटिव्ह केस आहे, तर ती जी आहे तर ऑब्जेक्टच्या ठिकाणी येईल. अशा पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवावंच लागेल की कोणता प्रोनाऊन आपल्याला कुठे वापरायचा आहे. आणि याचं जेव्हा आपल्याला वापर चांगल्या प्रकारे करता येतो तेव्हा आपल्याला इंग्रजी अवघड जात नाही. आता पुन्हा पाहूया. वी टॉक यू. आता यूमध्ये बदल नसल्यामुळे आपल्याला जास्त इथं गोंधळ जाणवत नाही. असं वाटतं सब्जेक्टिव्ह प्रोनाऊन सारखंच आहे. नाही, या ठिकाणी आम्ही तुला बोलतो किंवा तुम्हाला बोलतो अशा पद्धतीने याचा अर्थ येईल. वी टॉक आम्ही बोलतो. आता देम झालं इट. वी टॉक इट आम्ही त्याला बोलतो. तर इट सब्जेक्टिव्ह प्रोनाऊन इटच आहे आणि ऑब्जेक्टिव्ह पण इट आहे. YOU सब्जेक्टिव्ह प्रोनाऊन आहे, स्पेलिंगमध्ये आपल्याला बदल दिसणार नाही, तोच ऑब्जेक्टिव्ह प्रोनाऊन आहे. फक्त वापर करताना त्याचा अर्थ आपण बदलणार आहोत, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. शी हेल्प्स. आता या ठिकाणी समजा मी लिहिलं तर याचा अर्थ होईल ती मला मदत करते. तर हे ऑब्जेक्टिव्ह प्रोनाऊन आहे, ते मी येईल, तिथं आय येणार नाही. आय फक्त सब्जेक्टच्या जागी येऊ शकतं. तर अशा पद्धतीने आपण जेव्हा सराव करतो सर्वनामांचाच तर आपल्याला बऱ्याच गोष्टी सोप्या जातात इंग्रजीमध्ये जास्तीत जास्त इंग्रजी किंवा कोणतीही भाषा असो जास्तीत जास्त आपल्याला सर्वनामांचा वापर करावा लागतो. तर एकदा सर्वनाम चांगले वापरता आले तर आपल्याला भाषा अवघड जात नाही. आता शी हेल्प्स हिम. ती त्याला मदत करते. आता इथे ही येणार नाही कारण की ऑब्जेक्टची जागा आहे. आपल्याला क्रियापदाच्या नंतर वापरायचं आहे सर्वनाम. तर त्यावेळेस क्रियापदाच्या नंतर वापरायचं असेल तर ऑब्जेक्टिव्ह केसमधलंच सर्वनाम आपल्याला वापरावं लागतं. हे आपण जर लक्षात ठेवलं तर आपल्याला इंग्रजी फार सोपी जाईल. आता याच्यानंतर आपण बघूया. शी हेल्प्स देम. ती त्यांना मदत करते. शी हेल्प्स देम. त्यावेळेस आता
इथे दे येणार नाही, कारण की दे सब्जेक्टिव्ह प्रोनाऊन आहे. तर अशा पद्धतीने आपण सराव केला तर आपल्याला बऱ्याच गोष्टी सोप्या जातील. शी हेल्प्स हिम, देम, हर, यू. शी हेल्प्स यू, ती तुला मदत करते. शी हेल्प्स इट, ती त्याला मदत करते. शी हेल्प्स हिम, ती त्याला मदत करते. शी हेल्प्स हर, ती तिला मदत करते. अशा पद्धतीने आपण प्रोनाऊन्स वापरले तर आपल्याला खूप सोपं वाक्य बनवायला जाईल आणि आपल्याला आत्मविश्वास येईल. शी हेल्प्स मी, ती मला मदत करते. शी हेल्प्स अस, ती आम्हाला मदत करते. मग अशा पद्धतीने हे ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन्स राहतील. आपण पुन्हा एक वाक्य पाहूया सरावासाठी. यू कॉल. आता या ठिकाणी सिम्पल प्रेझेंट टेन्सच वापरावं असं काही नाही. यू आर कॉलिंग पण वापरू शकता तुम्ही, यू हॅव कॉल्ड पण वापरू शकता, किंवा यू कॉल्ड पण वापरू शकता, यू शॅल कॉल पण वापरू शकता. आपण फक्त सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये याचा सराव करतोय. यू कॉल. आता या ठिकाणी जर का आपण म्हटलं हिम, तू त्याला बोलवतो. जर आपण म्हटलं यू कॉल हर, तर तू तिला बोलवतो. अशा पद्धतीने यू कॉल मी, तू मला बोलवतो. यू कॉल मी, तू मला बोलवतो. त्याच्यानंतर यू कॉल देम, यू कॉल देम, तू त्यांना बोलवतो. त्याच्यानंतर यू कॉल इट, यू कॉल इट, तू त्याला बोलवतो. अशा पद्धतीने आपण इथे वेगवेगळे सर्वनाम म्हणजे ऑब्जेक्टिव्ह केसचे सर्वनाम घेऊन आपण हे वाक्य पूर्ण करू शकतो. जर का आपण सगळेच सर्वनाम लिहायचं ठरवलं तर अशा पद्धतीने आपण लिहू शकतो. यू कॉल मी, तू मला बोलवतो. यू कॉल हिम, तू त्याला बोलवतो. यू कॉल देम, तू त्यांना बोलवतो. यू कॉल हर, तू तिला बोलवतो. यू कॉल इट, तू त्याला बोलवतो. यू कॉल अस, तू आम्हाला बोलवतो. अशा पद्धतीने यू कॉल यू, तू त्याला बोलवतो. अशा पद्धतीने आपण 7 वेगवेगळे वाक्य यू कॉलसोबत बनवू शकतो. यू कॉल मी, यू कॉल हिम, यू कॉल अस, यू कॉल यू, यू कॉल देम, यू कॉल हर, यू कॉल इट. अशा पद्धतीने आपण प्रत्येक एका वाक्यासाठी वेगवेगळे 7 प्रोनाउन्स आपण वापरू शकतो आणि वाक्य बनवू शकतो. तर आपण जर का सराव केला तर नक्कीच आपल्याला या गोष्टी समजतील. सराव केला तर चुका होतात. चुका झाल्यानंतर पुन्हा मग आपण दुरुस्त होतो आणि अशा अनुभवातून आपण परिपक्व बनत जातो. तर कृपया करून सर्वनामांचा सराव करा. सर्वनाम कोणती आहेत ते तुम्हाला सांगितलेली असतात, नेहमीच वर्गामध्ये झालेली असतात. तर त्या सर्वनामांना तुम्ही पाहावं की कशा पद्धतीने आपण या ठिकाणी आय हे सब्जेक्टिव्ह, मी ऑब्जेक्टिव्ह, वी सब्जेक्टिव्ह, अस ऑब्जेक्टिव्ह, यू सारखंच असतं सब्जेक्टिव्ह ऑब्जेक्टिव्हमध्ये. दे सब्जेक्टिव्ह, देम ऑब्जेक्टिव्ह, ही सब्जेक्टिव्ह, हिम ऑब्जेक्टिव्ह, शी सब्जेक्टिव्ह, हर ऑब्जेक्टिव्ह आणि इट सारखंच राहतं. तर ॲक्युजेटिव्ह केस आणि नॉमिनेटिव्ह केस सर्वनामांची कर्त्याची विभक्ती आणि कर्माच्या जागी येणाऱ्या सर्वनामाची विभक्ती. तर अशा पद्धतीने सराव करावा. सराव केल्यानंतर वाक्य बनवावेत. वाक्य बनवल्यानंतर त्यांचं मराठीतून भाषांतर देखील करावं, जेणेकरून मराठी भाषा देखील आपली सुधरेल. आणि ग्रुपवर अभ्यास टाकावा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू.